खेळासी सांबा देव खेळासी माझे पहिले नमन 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 वंदुया दसरी मातेला वंदुया बजरंग बलीला माझे दुसरे नमन माझे दुसरे नमन माझे दुसरे नमन माझे दुसरे नमन वंदुया गावाच्या देवाला वंदुया सांबाया देवाला वंदुया गावाच्या देवाला वंदुया सांबाया देवाला माझे तिसरे नमन माझे तिसरे नमन वंदुया श्रीमती दत्ताला वंदुया हसीनही लाडाला माझे जवळ नमन माझे जवळ नमन वंदुया जोगीच्या पादाला वंदुया जोगीच्या पादाला
रसिकजना, प्रत्येक कार्यक्रमाचा शुभारंभ आरंभ हा श्री गणेश पूजनाने केला जातो. मायबाप रसिक, आम्ही आपणासमोर श्री गणेश पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात करत असताना 6 डिसेंबर 2011 या शुभदिनी सह्याद्री मानेश्वर कला मंचाची रत्नागिरी जिल्ह्यातून पहिला व्यावसायिक रंगमंच म्हणून वर राहिला. आणि रसिका, गणनाट्य दाखवत असताना गणेश पुराणातील काही विविध कथा, उदाहरणार्थ सिंदूर दैत्य असो, सिद्धुरासूर दैत्य असो, मुस्कासूर दैत्य असो, अशा विविध विषयांवरती गणनाटिका सादर झाल्या माहिती. पण माझ्या रसिक वर्गाला काहीतरी वेगळा विषय द्यावा आणि म्हणून रसिकजना, गणेश पुराणातील ही एक कथा आजपर्यंत कुठल्याही नमनाच्या रंगमंचावरून कदाचित सादर झालेली नसावी. कुठेही सोशल मीडियाला तशी त्याची आपल्याला कुठेही कुठल्याही नमनाची त्याचं सादरीकरण पाहायला मिळत नाही. मायबा, गणेश पुराणातील एक पौराणिक कथा, त्याचं शीर्षक आहे शेष नागांचे गर्वहरण. महादेवाच्या गळ्यातील सानेचा अभिमान झालेला शेषनाग, त्याला अभिमान होतो, अहंकार होतो, आणि त्याचा अहंकार श्री गणराया कशा तऱ्हेनं त्याला त्या अहंकारातून मुक्त करतात, तो या कथेच्या माध्यमातून बघ रसिका. गणेश पुराणातील हे एक नाविन्य कथा, एक नाविन्यपूर्ण विषय आपल्या सेवेसाठी सविनय सादर होत आहे. गणनाटिका शेष नागाचे गर्वहरण. शेष नागाचे गर्वहरण. नारायण नारायण त्रिनेत्रधारी अर्धचंद्रभारी जटा गंगाधारी व्याघ्र चर्मासने शिळा देव कैलासावरी बैसला उमा पार्वती संदेश. देव कैलासावरी बैसला उमा पार्वती संदेश. हर हर शंभो महादेवा, शिवाय शंभो महादेवा, हर हर शंभो महादेवा, शिवाय शंभो महादेवा. त्रिनेत्रधारी अर्धचंद्रभारी जटा गंगाधारी व्याघ्र चर्मासने शिळा देव कैलासावरी बैसला उमा पार्वती संदेश. देव कैलासावरी बैसला उमा पार्वती संदेश. विनय सादर होत आहे शेष नागाचे गर्वहरण. गणेश पुराणातील कथा शेष नागाचे गर्वहरण. त्रिशूलधारी अर्धचंद्रभारी नागदंडी नीला देव स्वयं शिवाला. देव कैलासावरी बैसला उमा पार्वती संदेश. देव कैलासावरी बैसला उमा पार्वती संदेश. नारायण नारायण भस्मोटी वृंदमाळा पाठी त्रिशूळ सर्वांगाला चिताभस्म. भोलेनाथ शिवशंभो निवकंठेश्वर ध्यान सोडा प्रभू, ध्यान सोडा. ब्रह्मपुत्र नाथाचा प्रणाम स्वीकार करा प्रभू, प्रणाम स्वीकार करावा. नारायण नारायण. प्रणाम मुनिवर्य. मुनिवर्य, आज अचानक कैलास पर्वतावर भ्रमण. बोला, कोणती शुभवार्ता घेऊन आला? नारायण नारायण प्रभू, सागर बंधनाचे मी देव आणि दानव यांनी
समुद्रातून अमृत कळश बाहेर काढले त्यावेळी समुद्राच्या तळाशी असणारा शेषनाग त्याचे प्राण वाचवण्यासाठी प्रभू समुद्रामध्ये विष सोडले आणि प्रभू त्या पण ध्यान करतात आपला कंठ निळा दिसू लागला म्हणून आपणास निळकंठेश्वराचे म्हणतात परंतु नारायण नारायण काय बोलायचे ते स्पष्ट बोला कोणात बोलून आपण आम्हा म्हणजे काय सूचित करू पाहता प्रभू त्रैलोक्यापासून आपण आणि आम्ही आपला सुलतायला पुन्हा परंतु आपल्या वरती शेषनागाचे कुठं दिसत नाही नारायण नारायण आम्ही ध्यानस्थ बसलो असता शेषनाग कैलास पर्वत सोडून ते भ्रमण करत असावे परंतु शेषनागाबद्दल प्रश्नाचं विधान का बरे करता शेषनाग तुम्हाला भेटवायचे का ओ कुठे नारायण प्रभू त्या शेषनागाला चैत्यस्थानाचा फार गर्व झाला प्रभू आणि प्रभू तो सर्वत्र हाकार पेलवते नारायण नारायण एवढी मोठी घमेंडी चला तर पाहूया त्याला ठीक आहे युगे युगे विटेवरी उभा रखुमाईच्या वल्लभा युगे युगे विटेवरी उभा रखुमाईच्या वल्लभा चंदन टिळा शोभे विठू सावळा उभाळी चंदन टिळा शोभे विठू सावळा विठ्ठला 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 याची बातमी महर्षी नारदाने महादेवांना दिली महादेव त्या शेषाच्या शोधार्थ निघून गेले शेष नागाच्या शोधार्थ महादेव क्रोधाने निघून गेले मात्र शेष स्वयंघोषित स्वतःला राजा समजणारा शेष नागानं आपल्या नाग दरबारामध्ये जणू इंद्राच्या दरबारी अप्सरा मेनका याने नाचावं त्याप्रमाणे नागाच्या दरबारी नाग स्त्रियांच्या नृत्यामध्ये हा गर्विष्ठ झालेला शेषनाग त्या नृत्यामध्ये स्त्रियांमध्ये रममाण झाला नावून गेला
इश्काच्या दुनियेत बेधुंद होऊनी तुझ्यासाठी नाजूक ठेणे उभारीत मी म्हणी तुझ्यासाठी नाजूक ठेणे उभारीत मी म्हणी तुझ्यासाठी नाजूक ठेणे उभारीत मी म्हणी लुटा लुटा होया नगराचे हृदयाचे खुलले दरवाजे भुवनाची काळजाचे धोके तू कविले विषाचे अमृत झाले पैरों में पायल बोले नगराचे फुले हळूवार तोडावे नारायण नारायण छंदमणी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभावंतरीचा या मणी जागला तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला वैष्णवात माणुसकीचा देह पाविला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला रे माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला रे माय बापा विठ्ठला विठ्ठला रे माय बापा वैष्णवाच्या माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला रे माय बापा विठ्ठला विठ्ठला रे माय बापा विठ्ठला विठ्ठला रे माय बापा विठ्ठला राजे आपण शिवशंकराच्या बाहेर बसली आपली पूजा करत नव्हता देव महादेवांच्या नव्हते नारायण नारायण महादेवचा त्याग करून आपल्या मुखाचा राज निर्माण केले हा धर्मभाऊ आपल्याला त्याची कल्पना आलीच नाही हो राजे यापुढे सर्व लोकांना आम्ही स्वतः सेवा देणार आहोत नारायण कारण म्हणे ही पृथ्वी अपमान करते तू सुद्धा यापुढे हा नाग राजाला जप केला पाहिजे नाही तर
हे सर्व जिंकून घ्यावे लागेल तर आपल्या नावाचा जय जयकार होईल ना. सर्व लोकांना देवाला युगामध्ये हरून येतो. ठीक आहे. नारायण यावर सोपा मार्ग सुद्धा राजे, यावर सोपं उपाय म्हणजे आपण देवांवर सॉरी करा, त्यांना आपले दास बनवा, तरच आपल्या नावाचा जयकार होऊ शकतो. नारायण नारायण. असं तिकडे जाऊन सर्व देवाला बाजू मंदिरच्या गुढीत वर गेलो होतो आणि हा नागराजाचा स्थापन करतो. या पाहिला हा नागराजाची शैली राहिली. हा दरबार मंत्रमुग्ध होता. ठीक आहे राजे. या भुवरी या भुवरी हो या भुवरी मंगल करावे सद्गुरु शरणची जावे. सद्गुरु शरणची जावे हे मानवा सद्गुरु शरणची जावे. या भुवरी आता उत्पन्न झालेला शेष नागात महर्षी नारद उपदेश करू लागले. हे नारदा, हे शेषा, उपदेश करू लागले. नारदाने शेष नागास उपदेश केला. अशा तऱ्हेने ही पृथ्वी स्वर्ग हे सार जिंकून घे तरच त्या विश्वासात तो अधिपती होशील. नारदाच्या सांगण्यावरून शेष नागाने आपले हजारो नाग सेना घेऊन देवांवर ते आक्रमण करण्याची तयारी सुरू केली. तत्पूर्वी महर्षी नारदाने देव देवतांना सावध केले. रसिकांना ज्या गावामध्ये जावं आपल्यासारखा रसिक वर्ग या कलावंतांना लाभावा आणि कौतुकाची छाप पाठीवरती मारावी आणि मग कार्यक्रम करण्यास एक वेगळा रंग चढावा. मायबाप वक्रतुंड ग्रुप मुरडे तसेच जय हनुमान कबड्डी संघ मुरडे, वक्रतुंड ग्रुप मुरडे तसेच जय हनुमान कबड्डी संघ मुरडे यांच्याकडून आतापर्यंतच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी
501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर सह्याद्री मार्गेश्वर कला मंच पाडगाव लोकशाही विद्याभवन सहकारी आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्याचप्रमाणे संतोष पवार व सुभाष पवार याचकडून 251 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी सह्याद्री मार्गेश्वर कला मंच पाडगाव आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता नारदाची स्वारी देवांचा राजा इंद्र यांच्या अमरावतीच्या दिशेने. नारायण नारायण आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. महर्षी नारद देव देवतांना सावध करण्यासाठी निघून गेले. ही पृथ्वी माझ्यामुळे स्थिर आहे. रसिकांना आपल्या समोर सादर होत आहे नाटिका शेष नागाचे गर्वहरण. देवताचे नाव सिद्धेश्वर देवताचे नाव सिद्धेश्वर देवताचे नाव सिद्धेश्वर देवताचे नाव सिद्धेश्वर 84 सिद्धांचा चित्त भेटी मेरा आळंदी हे गाव पुण्यभूमी गाव आळंदी हे गाव पुण्यभूमी गाव. आळंदी हे गाव पुण्यभूमी गाव. नारायण नारायण प्रणाम इंद्रदेव. नारायण नारायण आज इंद्रनगरी कसे काय येणे केले? प्रभू त्या शेषनागाला त्याच्या स्थानाचा फार गर्व झालाय प्रभू. आणि प्रभू तो सर्वत्र आकार पेला होते आणि प्रभू तो इथवर येत आहे. नारायण नारायण. ठीक आहे मुनिवर्य, येतो आम्ही. अशा तऱ्हेनं शेषाचा अखेर होतो. परिसंधी साधणारे सर्व देव एका ठिकाणी असे प्रभावी बोलतो आणि बडबडत राहतो आणि या नऊ राजाचा राजस्थापन करतो. अरे इंद्र ब्रह्मदेवा तुझी ब्रह्मनगरी सोडून जा. त्याच्या युगाची तयारी कर. हे महाराज, आपण श्री नारायणचे आसन स्थानात आपला गर्व पाहून आम्हाला आपला खेद वाटतो. देवीच्या जमीन द्यायची. अशा तऱ्हेनं शेष आणि देवांमध्ये युद्ध सुरू झालं. मायबाप गर्वाला आंधळा झालेला शेषाने गर्वाला आंधळा झालेला हा देवाचा युद्धाचं आव्हान करू लागला. आपल्या शक्तीचा आपल्या बळाचा पाढा
आपल्या सेवेसाठी एक नाविन्यपूर्ण कथा शेष नागाचे गर्भहरण देवांमध्ये मल्लयुद्ध सुरू गर्वाला आदळा झालेला ते पृथ्वी आमच्यामुळे स्थिर आहे महादेवांना माझ्यामुळे पूजनीय स्थान आहे कल्पना मनाशी बाळगून गर्वाला आदळा झालेला असते देवांना हैराण करून अखंड देवला विषमय करून सोडलं देव ही त्याचा पराक्रम पाहून आपल्या हात वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागले आपलं स्थान वाचवण्यासाठी देव ही प्रयत्न करू लागले देवाच्या आकांताना लढत होते देव कळून चुकलं देवांना ही शेष नागासमोर आपली ही शक्ती कमी पडू लागली दोन्ही बाजून शस्त्रांचा मारा सुरू देव घाबरले इथून पळून गेले देव घाबरलेले देव सैरा वैरा पडू लागले असुरी हत्यानं नागाच्या असुरी देव घाबरू लागले नागाच्या असुरी हत्यानं देव घाबरून पळून गेले त्यांचा पाठलाग करत हे देवमित्र अरे माझ्या युद्धात तू पडून जातोस काय दूरपर्यंत हे अमरावती माझ्या स्वाधीन कर काहीतरी या शेष नागाशी काय आहे मात्र भयभीत झालेले देव जीव गुटीत घेऊन महादेवांचा नावा करू लागले देवादिदेव महादेव आपल्या घरातील शेष नागाला त्याच्या स्थानाचा फार मोठा गर्व झाला आहे त्याने आम्हा देवांना युद्धात पराभूत केला आहे त्याच्या तुम्हीच मार्ग सांगा तेव्हा तुम्हीच मार्ग देव माझ्या गळ्यातील स्थानाचा अभिमान झालेले ते शेषाचं गर्भहरण माझ्या हाती नसून आपण गौरीश्री गजानन यांची आराधना करावी हेच विधीचे विधान आहे सर्व देवदेवतांना महादेवांचा प्रणाम बैसून गरुडावरी भक्तांचा कैवारी बैसून गरुडावरी भक्तांचा कैवारी उजी सिंदुराची शोभे सर्वांगाला मोतियांच्या माला बांधून घुंगुरवाला मोतियांच्या माला बांधून घुंगुरवाला यावे नाचल गणराया शना शना यावे नाचल गणराया शना शना यावे नाचल गणराया शना शना यावे नाचल
जो सुख करता आहे दुःख हरता आहे तो माझा लाडका गणरा या गरुडावर आरूढ झाला बघ मायबा गरुडावर ते आरूढ झाला गणराज गरुडावर ते आरूढ झाला माझा बापा अखंड विश्वाचा स्वामी अखंड विश्वाचा माता ज्याने या त्रैलोक्याची निर्मिती केली अखंड विश्वाचा निर्माता गणराज एवढा पितांबर असा स्पर्शू मोदी यांच्या माळा परिधान केलेला माझा बाप्पा किती सुंदर दिसत होता असा हे लावण्य पूर्ण स्वरूप जो निर्गुण निराकार सगुण रूपामध्ये मानवास दर्शन देतो तो लाडका बाप्पा देवांच्या हाकेस चाला देवांच्या भेटीत चाला माझा गणराज देवांच्या भेटीत चाले 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 गणराज देव हो माझं चिंतन का बरं करावं कोणतं बरं संकट आहे आपणावर विनायका गजानना देवादिदेव महादेव यांच्या गळ्यातील शेष नागाला त्याच्या स्थानाचा फार मोठा गर्व झाला आहे तिने आम्हा देवांना तुझा पराभूत केला आहे त्याच्या तुम्हीच मार्ग सांगा गजानना तुम्हीच मार्ग सांगा देव हो कुठे आहे तो शेष त्याचा मी समाचार घेतो हे शेष नागा त्या ब्रह्मांडाचा नायक श्री गणेश तुला युद्धाचं आव्हान करतो कुठे आहे तो शेष सोहम कुठे आहे शेष आता खेळ शेषाला त्याच्याशी युद्ध करण्यासाठी शेषानं आपलं 5 फण्याचं उग्र रूप धारण केलं उग्र रूप धारण केलं शेषानं 5 फण्याचा हा शेष 5 फण्याचा हा शेष गणेशाची 2 हात करण्यासाठी सज्ज झाला देव त्याला पाहून देव ही घाबरून गेले त्याला पाहून देव घाबरून गेले सूर्याच्या दिशेत देव घाबरून गेले देवांवरती आक्रमण करून आला त्याचा उग्र रूप धारण करून ब्रह्मा आणि इंद्र पळून गेला ब्रह्मा आणि देव इंद्र पळून गेले काय बाब रसिका विश्वाचा नायक श्री गणेश यांच्याशी 2 हात करण्यासाठी आपला अखंड शस्त्र उचललं शेषानं 5 फण्याचा हा बाण आपलं उग्र रूप धारण करून गणरायावरती चाल करून येऊ लागला आपल्या हजारो नाग सेनेसह शेषानं जय्यत तयारी केली विश्वाचा निर्माता या ब्रह्मांडाचा नायक श्री गणेश गणरायाचे युद्ध करण्यासाठी शेष
हाताळावर शेष नागाच्या शेष घायल होऊ लागला मात्र त्याच्या गर्वासमोर आजही गणेशाचं खरं रूप त्या दिसत नव्हतं. गणेशानं आपल्या वृत्तीनं प्रहार केला. उत्पत्त झालेला शेष तरीही त्याच्याशी सुधरत होता. आपल्या विषानं घायल करून पाहत होता गणेशा. त्रैलोक्याचा दाता श्री गणेश त्यास हाताळावर मुठीनं प्रहार करू लागले आणि अखेर शेषनाग शरण गेला गणरायाला. गणेशा शरण गेला. कोण हे शेषनागा, हे नागेश्वराहून आज तुझं गर्व हरण झाले आणि म्हणून तुला माझी खरी ओळख पटली. तुझा पराक्रम पाहून मीही तुझ्यावरती प्रसन्न झालो आहे. तुला जो हवा असेल तो वर माझ्याकडे मागून घे. मला तुझ्याबरोबर नियुक्त करणार असा वर द्यावा मला. हे नागेश्वरा, हे शेषनागा, महादेवाने तुझा त्याग केला परंतु आज तू मला शरण आला आहेस आणि म्हणून तुला मी एक असं अढळ स्थान देतो की यापुढे सारे माझे भक्तगण माझ्या समेत तुझीही पूजा अर्चा करतील. हे नागेश्वरा, हे शेषनागा, यापुढे तू या गणेशाच्या उदराभोवती राहा. तू या गणेशाच्या उदराभोवती राहा. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आपण गणेशाची मूर्ती पाहतो मायबा आणि गणेशाच्या कमरेवरती जो नाग असतो तो शेष नाग असतो असं हे कथानक होतं. आणि आता होणार गणेशाचे पूजन. करूया गणेशाचे चिंतन. रुद्र राकेश जोगरे यांकडून या गणनाटिकेसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी श्री सह्याद्री मार्लेश्वर कलामंच पाटगाव, निर्माता लोकशाहीर पिंट्या भालेकर, सविनय सादर करत आहेत गणनाट्य अर्थात गणेश पूजन. चला जाऊया गणेशाच्या पूजनाला.
तूच सारथी देवा या जीवन रथाचा, तूच दोर देवा या पतंगाचा, तूच चालविसी देवा श्वास या जीवाचा, तूच चालविसी देवा श्वास या जीवाचा, अन तुझ ठायुगम सारा या कला गुणांचा, विद्येचा दाता देवा तू कलेचा मालक, विद्येचा दाता हे देवा तू कलेचा मालक, अन दुःखांचा नाशक देवा तू विघ्न विनायक, दुःखांचा नाशक देवा तू विघ्न विनायक, अन सुखाचे आगर देवा हे देवा तू भक्तांचा चाकर, श्री गणा शिवनंदना, श्री गणा शिवनंदना, कपाळावरी त्रिशूळ शोभे, कपाळावरी त्रिशूळ शोभे, दीपविती हो नयना, बडबड मोदक लाडू आवडे तुला, कमी दुर्वाला फुले ती पूजेला, बडबड मोदक लाडू आवडे तुला, कमी दुर्वाला फुले ती पूजेला, उंदरावरती आरूढ होऊनी, उंदरावरती आरूढ होऊनी खेळाया रंगणा, शब्द फुले अर्पितो नवचरणी, गात राहुई वाणी तुझी गाणी, शब्द फुले अर्पितो नवचरणी, गात राहुई वाणी तुझी गाणी, कवी प्रेमची ही आळवणी, कवी प्रेमची ही आळवणी, राजमणी तू गवना, पायी बांधून घुंगुरवाडा, पायी बांधून घुंगुरवाडा,
उद्योग मामा की जय. श्री गणा प्रार्थना तया अर्पितो काव्य सुमन मागणे कची आहे कराया भूवरी भ्रमण He